च्या घरातून संजय राऊत यांच्या भेटीसाठी राज ठाकरे पोहोचले आणि संजय राऊत सध्या दिसतायत, तोंडाला मास्क त्यांनी लावलेले आहे आणि राज ठाकरेंबरोबर ते बातचीत करताना गप्पा मारताना या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतायत। सुनील राऊत काय म्हणतात बघूया। आणि आज ते थोडेसे कन्फ्यूज होते की मी त्यावेळी कसं कुठल्या रस्त्याने वगैरे यायचो, ते पाहत होते की मी ज्यावेळी यायचो ह्या रस्त्याने अमुक रस्त्याने यायचो, घराची एंट्री अशी होती, ती उत्सुकता होती त्यांना, आम्हालाही ती फार उत्सुकता होती। राजसाहेब आले, घरी आले 20 वर्षाने, आम्ही सगळे आनंदित आहोत। तर हे शिवसेनेमध्ये एकत्रित शिवसेना असतानाचे आणि त्याही पूर्वी म्हणजे मनसेच्या स्थापनेपूर्वीच्या शिवसेनेतले हे दोघं एकमेकांचे अगदी घट्ट मित्र म्हणून यांची ओळख होती। राज ठाकरे आणि संजय राऊत हे राजकीयदृष्ट्या वेगवेगळ्या पक्ष त्यांचे झाले तरी सुद्धा त्यांची मैत्री कायम राहिली आणि आता पुन्हा एकदा दोन्ही पक्ष जवळ येत असताना ही भेट अतिशय महत्त्वाची। दिलखुलासपणे हे दोन्ही नेते एकमेकांशी गप्पा मारत असल्याचं दिसतं आहे। अर्थात ही केवळ व्हिज्युअल्स आहेत, याचं काही नेमकी चर्चा त्यांची काय झाली याविषयी अजून माहिती समोर येत नाहीये। मात्र अर्थात ही एक अनौपचारिक भेट होती। यापूर्वी सुद्धा या दोन्ही नेत्यांनी अनेकदा एकमेकांची भेट घेतलेली आहे आणि दोन ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी ज्यावेळी प्राथमिक टप्प्यामध्ये होत्या त्यावेळी संजय राऊतांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेली होती आणि आता जवळपास याची केवळ औपचारिकता बाकी आहे। याच्यामध्ये केवळ फॉर्मॅलिटी उरलेली आहे की मुंबई असेल किंवा इतर महानगरांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र निवडणुका लढवत आहेत, याची औपचारिकता अजून केवळ बाकी आहे। मात्र प्रत्यक्षामध्ये ज्या प्रकारे ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि ते एकत्र येण्यामध्ये संजय राऊतांचा अतिशय महत्त्वाचा रोल राहिलेला आहे। त्यामुळे संजय राऊत गेल्या महिनाभरापासून आजारी होते, एका गंभीर आजारावर त्यांच्यावर उपचार सुरू होते। मात्र या उपचारांना योग्य प्रतिसाद देत त्यांनी पुन्हा एकदा कमबॅक केले आणि आता राज ठाकरे त्यांच्या भेटीला पोहोचलेत। वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, या भेटीची काही आतली दृश्य देखील समोर आलेली आहेत, मात्र या भेटीची आतली काय माहिती समोर येते? ज्या प्रकारे आपण माहिती घेतली 15 ते 20 मिनिटं ही भेट झाली, ज्यामध्ये राज ठाकरेंनी संजय राऊतांची विचारपूस केली आणि ज्या प्रकारे या गंभीर आजारातून संजय राऊत जात आहेत, उपचार घेत आहेत, त्यामुळे पूर्णपणे काळजी घेण्याचं सुद्धा राज ठाकरे आणि संजय राऊतांना सांगितलं। शिवाय आपण जर बघितलं तर आता सुनील राऊतांनी जी माहिती दिली, 20 वर्षानंतर राज ठाकरे हे त्यांच्या घरी आले, त्यामुळे एक आपुलकी आहे, प्रेम आहे, जिव्हाळा या दोन कुटुंबांमध्ये आहे आणि त्यामुळे राज ठाकरे आल्यानंतर काही जुन्या आठवणींना सुद्धा उजाळा दिला। राज ठाकरे विचारत होते की इतक्या वर्षानंतर जेव्हा ते आले तेव्हा काही जुन्या आठवणी बद्दल सुद्धा चर्चा त्यांनी केली आणि एकूणच आपण बघितलं तर कुठली राजकीय चर्चा न करता फक्त विचारपूस आणि साधारणपणे 10 ते 15 मिनिटं ही सगळी चर्चा झालेली आहे, ज्यामध्ये राज ठाकरेंनी जसं आता सुनील राऊतांनी सांगितलं की वेळोवेळी जेव्हा उपचार सुरू होते तेव्हा वेळोवेळी फोन हा सुनील राऊतांना राज ठाकरेंचा येत होता आणि आज जेव्हा भेट झाली तेव्हा पूर्णपणे काळजी घेऊन बरे व्हावेत अशा प्रकारच्या शुभेच्छा या संजय राऊतांना राज ठाकरेंनी दिल्यात। खरं वेदांत, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तरी महाराष्ट्राचा बिहार झालाय का अशी टीका सध्या केली जाते, मात्र ही जी वैयक्तिक संबंधांची जी संस्कृती आहे ती मात्र अजूनही महाराष्ट्रामध्ये शाबूत असल्याचं दिसतंय। कारण काल फडणवीसांनी विचारपूस केलेली होती, त्यापूर्वी इतरही अनेक नेत्यांनी राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली होती। जे राजकीय विरोधक आहेत त्यांचे राजकीय टीका एकमेकांवर सुरू असते, वैचारिक भूमिका वाद आहेत। हे जे कल्चर दिसतंय, राज ठाकरेंची भेट असो किंवा काल फडणवीसांनी घेतलेली भेट असो, याच्याविषयी काय सांगशील? एक पॉझिटिव्ह महाराष्ट्राच्या राजकारणाची ही दृश्य आहेत, म्हणजे राजकारण म्हणून विरोधक म्हणून एकमेकांवर टोकाची टीका करणं आणि जेव्हा एखाद्याचं कुटुंब संकटात असेल किंवा कोणी आजारी असेल मग त्याची जाऊन विचारपूस करणं किंवा त्याच्याशी चर्चा करणं, या सगळं आपल्याला मागील काही दिवसांपासून पाहायला मिळते आणि त्यामुळेच जसं तू म्हणालास की महाराष्ट्र बिहार झालं का अशा प्रकारची टीका होत असताना अशा प्रकारची दृश्य, अशा प्रकारचे नेत्यांमधील संवाद किंवा मग चर्चा किंवा मग एकमेकांची विचारपूस हे दोन दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळते। काल देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांची भेट घेतली, विचारपूस केली, याआधी सुद्धा फोनवर त्यांनी चर्चा केली होती, विरोधकांनी सुद्धा त्यांची विचारपूस केलेली आहे आणि आज राज ठाकरे स्वतः संजय राऊतांच्या निवासस्थानी आले, 10-15 मिनिटे त्यांची चर्चा केली, त्याशिवाय काळजी घ्या असं म्हणून त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे एक पॉझिटिव्ह चित्र आपल्याला महाराष्ट्रात राजकारणाच्या निश्चितपणे महाराष्ट्राची ही संस्कृती आहे आणि अशा प्रकारे ही संस्कृती
आजही टिकून आहे. राजकारणामध्ये कितीही कोलांटुड्या पडत असल्या तरी ह्या बाबतीत मात्र अजूनही महाराष्ट्र असल्याचं दाखवणारी ही काही उदाहरणं. धन्यवाद वेदांत या माहितीबद्दल. पुढच्या बातमीकडे जाऊया. गोंदिया नगरपंचायत निवडणुकीनंतर आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली.